Ready students, so we have completed till the question number 20. Now we'll start discussing with the question number 21. Okay, so what is the question saying? Tan A plus 2 tan 2A plus 4 tan 4A plus 8 cot 8A is equal to. So आज आपण जे काही क्वेश्चन डिस्कस करणार आहेत तर थोडं नीट लक्ष द्या, कारण या टाईपचे क्वेश्चन्स थोडे ट्रिकी असतात. तर आपल्याला काय दिले बघा बरं. tan A plus 2 tan 2A plus 4 tan 4A plus 8 cot 8A. तर आपल्याला सिम्प्लिफाय करायचे. ठीक आहे. सो वी ऑल नो वन थिंग राईट. आता आपल्याला मला सांगा बरं, हे कॉट 8A बाकी सगळं टॅनच्या फॉर्ममध्ये. आपण या कॉटला पण टॅनच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो ना, बिकॉज 1/cot Aला आपण 1/tan 8A असं पण लिहू शकतो, बरोबर. सो हेच कन्सेप्ट आपण इथं वापरूयात. ठीक आहे. सो काय करू, tan A नीट बघा बरं का. हा क्वेश्चन जर स्टार्टिंगपासून एंडपर्यंत 100% फोकसने जर तुम्ही समजून घेतलं तरच हे लाईक तुम्हाला अंडरस्टँड होईल. हा क्वेश्चन आहे तर सगळं बाउंड जाईल. 2 tan 2A प्लस 4 tan 4A प्लस हा 8 तर तसंच राहू द्या, आणि हा कॉटला काय लिहू शकतो 1/tan 8A, बरोबर. सो कॉट 8A मी काय केलं 1/tan 8A असंच लिहिलं, आणि हे 8 ॲज इट इज असंच राहू दे. नो फॉर्म्युला डिअर फ्रेंड्स, राईट. व्हॉट इज द फॉर्म्युला? tan 3 थीटा tan 2 थीटा. आपल्याला डबल अँगल फॉर्म्युला माहिती आहे, तर डबल अँगल फॉर्म्युलामध्ये आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे, बरोबर. tan 2 थीटा काय असतो रे? tan 2 थीटा इज नथिंग बट 2 tan थीटा, बरोबर. 2 tan थीटा अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर. हा फॉर्म्युला असतो, बरोबर. तर tan 2 थीटाचा आपल्याकडे हा फॉर्म्युला आहे. जस्ट तुम्हाला एक थोडं एक्सप्लेन करून देण्यासाठी सांगतो. जर tan 8A साठी लिहायचं असेल, हाच फॉर्म्युला जर तुम्हाला tan 8A साठी लिहायचं असेल तर तुम्ही कसं लिहू शकता? 2 tan, इथं बघा 2 थीटाला थीटा असतो, बरोबर. समजून घ्या बरं का मी काय म्हणतोय. 2 थीटाला आपल्याकडे थीटा असतो. आपण 8A काय लिहू शकतो? 8A आपण काय लिहू शकतो? 4A. आपण 8A काय लिहू शकतो? 4A अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर. आता इथं परत 2 थीटाला थीटा आहे, नीट समजून घ्या. 2 थीटाला थीटा आहे, मग आपण 8A काय लिहू शकतो? बरोबर. 8A काय लिहू शकतो? 4A. हेच आपल्याला करायचं आहे, तर बरोबर हेच आपल्याला करायचं. आता समजा tan 8A ठिकाणी जर मी हे व्हॅल्यू पुट केलं, बरोबर, तर हे सगळं डिनॉमिनेटरमध्ये येतो. तर डिनॉमिनेटरमध्ये येतो तर मी काय करू शकतो? 1 मायनस tan स्क्वेअर 4A न्यूमरेटरला घेऊन जाऊ शकतो, आणि हा 2 tan 4A फक्त डिनॉमिनेटरमध्ये राहू दे. ठीक आहे. समजलं मी काय करतोय? बघा मी इथं लिहून दाखवतो. सो tan A प्लस 2 tan 2A प्लस 4 tan 4A प्लस आता इथं येणार काय 8 अपॉन, आता ॲक्च्युली इथं असं येतो 8 अपॉन 2 tan 4A अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर 4A. आता हा tan स्क्वेअर 4A आपण वरती लिहू, असं करू. हे समजलं का? मी एक स्टेप कमी करतोय. तुम्हाला सांगितलं मी काय करतोय. 1 मायनस tan स्क्वेअर 4A फक्त आपण न्यूमरेटरला देतोय. ठीक आहे. सो कसं लिहिणार इथं? ब्रॅकेट न्यूमरेटर वरती जाणार, तर काय झालं 1 मायनस tan स्क्वेअर 4A अपॉन डिनॉमिनेटरमध्ये काय राहणार बरं? 2 tan 4A. तुम्ही याला कॅन्सल पण करू शकता, बघा. कॅन्सल नाही केलं तरी चालते, कॅन्सल केलं तरी चालते, काय हरकत नाही, एवढं काही फरक पडणार नाही. कारण आपण पुढे जाऊन परत LCM घेणार आहे, तिथं तसंही ते मायनस होणारच होता. ठीक आहे. सो 2 1 जा अँड 2 4 जा. हे असं केलं तरी चालतं, नाही केलं तरी चालते, तुमची मर्जी. पुढे जाऊन परत तसंही आपण आता नेक्स्ट स्टेप काय करायचं ते समजून घ्या. नेक्स्ट स्टेप आपण काय करणार? तर LCM घेणार. सो याला इथे मल्टिप्लाय करणार, म्हणजे आता इथं काही नाही, म्हणजे इथं 1 असतो, बरोबर. सो विल टेक अ LCM हिअर, सर समजा आपण इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं किंवा LCM केलं, काय भेटेल आपल्याला बघा बरं. tan A प्लस 2 tan 2A. तर आता या दोघांना मल्टिप्लाय करून टाका. सो 4 2 जा 8. बघा तेच म्हणतोय, इथं जर तुम्ही या 8ला डिवाइड केलं तरी चालतंय, नाही केलं तरी चालतंय, काय हरकत नाही. सो हे काय बनणार 4 2 जा 8. 8
टॅन स्क्वेअर 4a बरोबर. काय बनणार 8 टॅन स्क्वेअर 4a प्लस समजा ह्या 8ला तुम्ही ब्रॅकेटच्या आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर हे काय बनणार 8 मायनस 8 टॅन स्क्वेअर 4a आणि इथं डिनॉमिनेटरमध्ये लक्ष द्या बरं का, नीट लक्ष द्या, डिनॉमिनेटरमध्ये काय राहणार 1 into 2 and 4a, सो दिस विल बी 2 and 4a. ठीक आहे. आता नीट बघा, आता आपल्याकडे 8 टॅन स्क्वेअर 4a प्लसमध्ये आणि 8 टॅन स्क्वेअर 4a मायनसमध्ये कॅन्सल होतोय आणि इथं पण कॅन्सल करून टाकू. चला किती आपण एक्सटेंड करत जाणार, 2 1 जा आणि 2 4 जा. समजलं. चलो मग आता राहिलं काय आपल्याकडे टॅन a प्लस 2 टॅन 2a प्लस आता हा पूर्ण टर्म गेला, हा मायनस 8 टॅन स्क्वेअर 4a हा पण गेला बरोबर. राहिला काय 4 अपॉन टॅन 4a राहिला टॅन 4a. ओके समजलं सगळ्यांनी इथपर्यंत समजलं का? येस. आता तुम्ही जे काही प्रोसिजर फॉलो केला तोच प्रोसिजर परत इथं फॉलो करायचं आपल्याला, कारण मला परत हे टॅन 4a टॅन 2 थिटाच्या फॉर्ममध्ये दिसतोय. समजलं का? टॅन 4a परत तुम्हाला हे टॅन 2 थिटाच्या फॉर्ममध्ये दिसतंय. येस आपल्याला परत तेच करायचं. आता मला सांगा टॅन 4a ला आपण कसं लिहू शकतो रे? टॅन 4a ला आपण कसं लिहू शकतो? 2 टॅन 2a अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर 2a डबल अँगल फॉर्म्युला. ओके थीटासाठी थीटा असतो, 4a साठी 2a असणार बरोबर. सेम ह्याला समजा तुम्ही असं न्यूमरेटरला घेऊन गेले तर ह्याला आपण काय मॉडिफाय करू शकतो? समजा न्यूमरेटरला घेऊन गेले तर आपण याला काय मॉडिफाय करू शकतो? टॅन a प्लस 2 टॅन 2a प्लस 4 इंटू आता याच्या न्यूमरेटरला काय होतं हे बघा इथे, याच्या न्यूमरेटरला काय असेल हे तर सॉल्व्ह करून दिले बरं का सेपरेटली. हे न्यूमरेटरला घेऊन गेलो तर आपण आपल्याकडे काय बनणार 1 मायनस टॅन स्क्वेअर 2a अपॉन डिनॉमिनेटरमध्ये काय राहणार 2 टॅन 2a बरोबर. 2 टॅन 2a. अगेन इट इज युअर विश, यू कॅन कॅन्सल आउट 2 1 जा 2 2 जा, अदरवाइज एलसीएम घेतल्यानंतर असं कॅन्सल आउट केलं तरी चालते, हरकत नाही. इथपर्यंत क्लिअर सगळ्यांना? चलो आता मी हे डबल अँगलचा कन्सेप्ट तुम्हाला समजलं तर हे फक्त तुमच्या अंडरस्टँडिंग पर्पजसाठी इथं राईट हँड साईडला लिहिलं होतं. त्याचं काम झालंय तर याला मी थोडं स्पेस क्लिअर करतो इथं. चलो बघा बरं परत what we'll do, we'll again cross multiply here. So what we'll do, we'll cross multiply here. So after cross multiplication what do we get? Tan a plus 2 tan 2a wait we have to cross multiply, right? So after cross multiplication we'll get 2 2s are 4 tan square 2a काय भेटणार 4 tan square 2a प्लस आता हे 4 ला ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय केलं तर इथं काय भेटणार 4 मायनस अँड 4 टॅन स्क्वेअर 2a दिस विल बिकम 4 काय बनणार 4 टॅन स्क्वेअर 2a बरोबर ना. कॉन न्यूमरेटरला काय असणार आपल्याकडे न्यूमरेटरला 2 टॅन 2a and 2a. चलो सो हे बघा सेम थिंग इज गोइंग टू हॅपन 4 tan स्क्वेअर 2a मायनस 4 tan स्क्वेअर 2a कॅन्सल 2 1 जा 2 2 जा 4. सो फायनली आपल्याकडे काय भेटलं परत काय भेटणार tan a प्लस 2 अपॉन tan 2a. ओके द लास्ट टाइम परत एकदा लास्ट टाइम तुम्हाला डबल अँगल फॉर्म्युला वापरायचा आहे अँड यू नो टॅन 2a म्हणजे काय असणार आहे बरोबर. सो एकदा लास्ट टाइम मला आता हा डबल अँगल फॉर्म्युला वापरायचा आहे. आपण इथं डायरेक्टली लिहू शकतो. आता तुम्हाला 2 स्टेप समजल्यानंतर हे तर जे आपण इथं केलं तेच करायचं आहे. टॅन a प्लस तर 2 आणि टॅन 2a ला कसं लिहू शकतो आपण परत एकदा लिहून दाखवतो मला. टॅन 2a ला आपण कसं लिहू शकतो हाऊ कॅन वी राईट द टॅन 2a 2 टॅन a अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर a. आता 1 मायनस टॅन स्क्वेअर आहे न्यूमरेटर जातो बरोबर तर हा इकडे वरती येणार.
सो वरती आलं तर काय झालं 1 मायनस टॅन स्क्वेअर ए अपॉन 2 टॅन ए. सो अगेन विल क्रॉस मल्टिप्लाय इट. सो क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आत्ता पण तुम्ही या 2 2ला कॅन्सल करू शकता किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर पण तुम्ही त्या 2 2ला कॅन्सल करू शकता, काही हरकत नाही. ठीक आहे. सो काय बनणार 2 टॅन ए प्लस 2 मायनस 2 सॉरी हे तर टॅन स्क्वेअर येणार 2 हे बघा टॅन ए इंटू 2 टॅन ए इज टॅन स्क्वेअर ए प्लस 2 हे आपण ब्रॅकेटमध्ये जस्ट मल्टिप्लाय करतोय, आतमध्ये ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करतोय 2 मायनस 2 टॅन स्क्वेअर ए अपॉन 2 टॅन ए. क्या बात आहे. हे बघा क्या बात आहे. बघा हे बघा समजलं का तुम्हाला. 2 टॅन स्क्वेअर ए अँड मायनस 2 टॅन स्क्वेअर ए कॅन्सल, हा 2 कॅन्सल झाला अँड आपल्याकडे फायनली काय राहतो आपल्याकडे 1 अपॉन टॅन ए. अँड वी ऑल नो 1 अपॉन टॅन ए. 1 अपॉन टॅन एला आपण कसं लिहू शकतो रे? 1 अपॉन टॅन एला कसं लिहू शकतो? 1 अपॉन टॅन म्हणजे काय असतो? कॉट ए. 1 अपॉन टॅन म्हणजे काय असतो? कॉट ए. अँड दिस इज आवर फायनल आन्सर. सो कॉट ए इज द फायनल आन्सर. समजलं का? थोडं लेंदी सॉल्विंग होता पण इंटरेस्टिंग क्वेश्चन होता. पडलं मला तर क्वेश्चन. तुम्हाला समजलं असेल तर तुम्हाला पण हा क्वेश्चन नक्कीच आवडेल. कॉट ए एक मिनटं कॉट हां आहे कॉट ए आहे बरोबर. इथं बघत होतो कॉट 2 आहे. सो ऑप्शन सी इज द राईट आन्सर. ठीक आहे. त्या लेवलचे क्वेश्चन्स असं तुम्हाला एकदा आता तुम्ही बघितलं ना एकदा काय केलं कसं केलं. आता सगळ्यांनी न बघता हे सॉल्व्ह केलं पाहिजे, माहिती आहे का? न बघता तुम्ही सॉल्व्ह करा, मग मजा येईल रे. मॅथमॅटिक्समध्ये खूप मजा येते, पण कधी ज्यावेळेस तुम्ही न बघता सॉल्व्ह करताना खूप मजा येते. पण तुम्ही केलं पाहिजे. फक्त कॉपी पेस्ट करून काय होणार नाही आहे. ठीक आहे. समजते का? आज फक्त 5च क्वेश्चन रेकॉर्ड करणार आहेत. आज जास्त क्वेश्चन रेकॉर्ड नाही करणार आहे. आज कमी क्वेश्चन रेकॉर्ड करतो. ठीक आहे. तुम्हाला टास्क दिलेले हा तर काही स्टुडंट्सला एवढं क्वेश्चन बघून टेन्शन येतं खूप. 5च क्वेश्चन ठेवू. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन बघा बरं काय दिलेलं आहे. साइन थीटा इज इक्वल टू साइन 15 डिग्री प्लस साइन 45 डिग्री वेअर थीटा इज between 0 to pi. Okay, then find the value of theta. Okay, fine, great. So what is given? Sin theta is nothing but sin 15 degree plus sin 45 degree. Okay, आपल्याला एवढंच माहिती आहे बरोबर. आता इथं आपण एक फॉर्म्युला लावू शकतो रे. आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे sin a प्लस माहिती आहे ना काय फॉर्म्युला? sin a प्लस sin b. What is sin a plus sin b? देतो आपण 2 sin a plus b by 2 into cos, फॉर्मूला आठवत आहे ना, cos a minus b by 2. चलो तर हा फॉर्म्युला आपल्याला इथं अप्लाय करायचा आहे. सो लेफ्ट हँड साईडला ॲज इट इज राहू दे साइन थिटा. राईट हँड साईडला आपण काय लिहू? 2 साइन डायरेक्टली लिहू a प्लस b म्हणजे 15 प्लस 45 60 बाय 2 हे तो साइन 30 डिग्री बरोबर. टू कॉस डायरेक्ट लिहू. चला डायरेक्ट लिहू. a मायनस बी 15 मायनस 45 15 मायनस 45 मायनस 30 डिवायडेड बाय 2 मायनस 15. इथं काय येणार आपल्याकडे? मायनस 15. समजलं ना? डायरेक्ट लिहिलं मी. ठीक आहे. अरे 15 मायनस 45 डिवायडेड बाय 2 सो तो मायनस 30 बाय 2 तो मायनस 30 बाय 2 आणि येतो मायनस 15. सो मायनस 15. पण आपल्याला माहिती आहे नेगेटिव्ह अँगल कन्सेप्ट तुम्हाला शिकवलं आहे. प्लस मायनस साईनला एलिमिनेट करू शकतो. सो हे राहणार का आपल्याकडे 2 साइन 30 इंटू कॉस 15 कारण कॉस 15. बरं कॉस 15 कारण प्लस मायनस साईनला एलिमिनेट करू शकतो बरोबर बरोबर. अँड आपल्याला साइन 30 माहिती आहे रे. 2 इंटू साइन 30 काय असतो 1/2. पण तुम्हाला कॉस 15 माहिती आहे का? नाही माहिती आहे. त्याला ॲज इट इज राहू द्या. नाव सी हे 2 कॅन्सल होतोय. चांगली गोष्ट आहे. 2 गेला. फक्त आपल्याकडे राहतोय कॉस 15. फक्त आपल्याकडे काय राहतोय? कॉस 15. काही स्टुडंट्स हेच आपलं फायनल आन्सर आहे म्हणून करतील कॉस 15. नाही अरे तुम्हाला त्या काढायचं रे. लेफ्ट हँड साईडला कोण आहे ते विसरले का तुम्ही? साइन थिटा आहे लेफ्ट हँड साईडला. तर लेफ्ट हँड साईडला साइन थिटा आहे, राईट हँड साईडला कॉस थिटा आहे. आता कॉसचं साइन करू शकतो का? ट्रिग्नोमेट्री आठवा बरं. ट्रिग्नोमेट्री 1 मध्ये सांगितले
मला अलाइड अँगलचं कन्सेप्ट माहिती आहे, अलाइड अँगल्स. तर कॉसचं साईन कधी करू शकतो, जर मी असं लिहिलं तर साईन करू शकतो, साईन करू शकतो 90 मायनस 90 मायनस 15, बरोबर ना. हां बरोबर, 90 मायनस 15 केलं, हे अलाइड अँगलचं कन्सेप्ट आहे, बरोबर. अलाइड अँगल तर साईन 90 मायनस 15 आपण शिकलो ना ट्रिग्नोमेट्रीमध्ये. साईन 90 म्हणजे काय असतो, π/2 मायनस 15. बरोबर. आता साईन सोबत π/2 आला तर आपण त्याला काय करतो, कॉस करतो. π/2 मायनस आठवतं ना, π/2 मायनस म्हणजे सेकंड क्वाड्रंटमध्ये येतो, बरोबर ना. असतो π/2. हे π/2 मायनस म्हणजे आपण पहिल्या क्वाड्रंटमध्ये येतो आणि π/2 प्लस म्हणजे आपण सेकंड क्वाड्रंटमध्ये येतो, ठीक आहे ना. फर्स्ट क्वाड्रंट ऑल आर पॉझिटिव्ह, सो आपण डायरेक्ट इथं cos 15 असं लिहू शकतो, बरोबर. हे समजलं कसं आलं, ठीक आहे. आता मला सांगा, आपल्याला साईन थिटा काढायचं आहे. सो साईन थिटा इज इक्वल टू साईन काय 90 मायनस 15 75, ठीक आहे. तर आपण तर डायरेक्ट सांगू शकतो थिटा किती झालं, मग थिटा इज इक्वल टू 75 डिग्री इज राईट. सो द राईट आन्सर इज थिटा इज इक्वल टू 75 डिग्री. आहे का, येस. सो ऑप्शन सी इज द राईट आन्सर, थिटा इज इक्वल टू 75 डिग्री. ठीक आहे, समजलं, सोपं होता हा क्वेश्चन तर, ठीक आहे. नेक्स्ट 23rd क्वेश्चनकडे जाऊयात. हां 23rd क्वेश्चन बघा. इफ थिटा प्लस फाय इज अल्फा, म्हणजे आपल्याला गिवन आहे बरं का, आपल्याला गिवन आहे. इफ थिटा प्लस फाय इज इक्वल टू अल्फा अँड टॅन थिटा इज इक्वल टू के टॅन अल्फा. ओके, हे आपल्याला गिवन आहे. ठीक आहे, काय गिवन आहे, गिवन काय ते लिहून घेऊ आपण. टॅन थिटा इज इक्वल टू के इज इक्वल टू के टॅन फाय दिले, फाय. ओके, टॅन फाय, हे फायमध्ये कन्फ्यूज होऊ नको बरं का. टॅन फाय वेअर के इज ग्रेटर दॅन 1. ओके, अँड देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ साइन थीटा मायनस फाय. ओके फाईन, फक्त आपल्याला एवढंच माहिती आहे. आणि त्यांनी अजून एक दिलेले थीटा प्लस फाय इज अल्फा, ते आपण पुढं कुठेतरी सबस्टिट्यूट करायची गरज पडली तर सबस्टिट्यूट करू. ठीक आहे, सांगा बरं आता आपण याला काय करू शकतो. आणि के 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 इज ग्रेटर दॅन 1, के इज ग्रेटर दॅन 1, आपण काय काम करू, असं करू शकतो. टॅन थीटा अपॉन हे टॅन फाय केला मल्टिप्लाय करतोय, इकडं इज इक्वल टूच्या इकडे आला तर डिवाइड करेल. सो टॅन फाय इज इक्वल टू के, बरोबर. ॲक्च्युली के बरोबर, हे के बरोबर, के. आता केच्या खाली काही नसतं तर हे 1 असतो ना, केच्या खाली काही नाही. आणि हे तुम्हाला कोणत्या फॉर्ममध्ये दिसतोय, तर तुम्ही कंपोनेंटो डिव्हिडेंडोचा रूल वापरू शकता. आय होप सो तुम्हाला कंपोनेंटो डिव्हिडेंडो काय माहीत असेल, बरोबर. तर कंपोनेंटो डिव्हिडेंडो म्हणजे काय, ए बाय बी इज इक्वल टू सी बाय डी. कधी पण तुम्हाला असं दिसलं, ए बाय बी इज इक्वल टू सी बाय डी, बरोबर. तर आपण काय लिहू शकतो, ए प्लस बी अपॉन ए मायनस बी इज इक्वल टू सी प्लस डी अपॉन सी मायनस डी. दिस इज द रूल ऑफ कंपोनेंटो डिव्हिडेंडो, राईट. बाय युझिंग कंपोनेंटो डिव्हिडेंडो रूल, राईट, बाय युझिंग कंपोनेंटो डिव्हिडेंडो रूल काय लिहू शकतो आपण इथं, बाय युझिंग कंपोनेंटो डिव्हिडेंडो रूल काय लिहू शकतो आपण. एकच मिनिट, बाय युझिंग कंपोनेंटो डिव्हिडेंडो रूल आपण याला काय लिहू शकतो, टॅन हे याला ए कन्सिडर करा, बरोबर, ए आणि हा बी. ठीक आहे. सो टॅन थीटा प्लस टॅन फाय, ठीक आहे, अपॉन टॅन थीटा मायनस टॅन फाय, ए प्लस बी ए मायनस बी असं आपण घेतलं. ठीक आहे, अरे समजतं ना, हे फाय बरं का, कन्फ्यूज होऊ नका. आणि आपण इथं काय लिहू शकतो, के प्लस 1 अपॉन के मायनस 1 लिहू शकतो, के प्लस 1 मायनस 1, बरोबर. आता आपण काय करू शकतो, काय काढायचं आपल्याला, साईन थीटा मायनस 5, बरोबर. आपल्याला साईनचं व्हॅल्यू काढायचं ना, तर आपल्याला जर टॅन भेटले, बरोबर. आपण टॅनला कसं लिहू शकतो, साईन अपॉन कॉस, बरोबर. तर लिहून टाकू, चला. टॅनला काय करू, साईन थीटा अपॉन कॉस थीटा प्लस टॅन फायला कसं लिहू शकतो, साईन फाय अपॉन कॉस फाय. डिनॉमिनेटरला काय लिहू शकतो,
साइन थीटा अपॉन कॉस थीटा माइनस साइन फाय अपॉन कॉस फाय. आम्ही असं का लिहिलं बरं, कारण आपल्याला साइन थीटा मायनस फाय काढायचं रे, तर साइन हा आपल्याला पाहिजे होता म्हणून मी असं लिहिलं. ठीक आहे, आणि हे तर असंच राहणार a+1 अपॉन k - 1. ठीक आहे, हे तर असंच राहणार. ठीक आहे, चलो आता पुढं काय करू शकतो बघूयात. क्रॉस मल्टिप्लाय करणं हे एकच आपल्याकडे ऑप्शन आहे, बरोबर. तर काय करू शकतो आपण, इथं काय येणार, साइन थीटा कॉस फाय, क्रॉस मल्टिप्लाय करतो बघा, साइन थीटा कॉस फाय प्लस कॉस थीटा साइन फाय, ओके, अपॉन कॉस थीटा कॉस फाय, बरोबर. क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो रे, बाकी काही करत नाही आपण. ठीक आहे, अपॉन परत इथं काय येणार, साइन थीटा कॉस फाय. आता हे सगळं तुम्ही पटकन केलं पाहिजे, बरोबर. आता ॲक्च्युली हे टाईपने लिहिताना खूप ॲक्च्युली टाईम कन्झ्युम होतो. आपण हे समजा बुकवर लिहित असतो तर वी कॅन राईट इट क्विकली, बट आय एम रायटिंग ऑन द पेन टॅब, राईट. सो इट टेक्स सम टाईम. बट तुम्ही नोटबुकमध्ये देताना हे सगळं पटकन लिहून असं सॉल्व्ह करता आलं पाहिजे. ठीक आहे, मायनस कॉस थीटा इंटू साइन फाय, बरोबर, अपॉन कॉस थीटा कॉस फाय. ओके, क्लिक झालं तुम्हाला. कॉस थीटा कॉस फाय, कॉस थीटा कॉस फाय कॅन्सल होतोय. आपल्याकडे राहणार काय, फक्त हेच राहतील, साइन थीटा. एक काम करा, एक स्टेप कमी करतो, आपल्याकडे एवढं जागा नाही आहे. एक काम करा, हे तुम्हाला कोणत्या फॉर्ममध्ये दिसते, साइन कॉस कॉस साइन दिसलं तुम्हाला, साइन कॉस कॉस साइन. तर आपण काय लिहू शकतो, साइन मायनस बी, बरोबर. तर आपण इथं काय लिहू शकतो, साइन ए म्हणजे थीटा साइन कॉस, तर इथं पण आपण प्लसच लिहिणार, इथं फाय लिहिणार, बरोबर. समजलं काय कसं आलं, फॉर्म्युला येणार आहे साइन कॉस साइन, बरोबर. आणि न्यूमरेटरला काय लिहू शकतो, साइन कॉस कॉस साइन, बरोबर. न्यूमरेटर पण लिहू शकतो, पण आपण इथं मायनस लिहिणार. ठीक आहे, सो वी कॅन राईट साइन, हे साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला आहे ना, थीटा मायनस फाय इज इक्वल टू, अरे इज इक्वल टूला विसरलो ना आपण, इज इक्वल टू k+1 अपॉन k - 1, आपण इज इक्वल टू k+1 अपॉन k - 1. आता काय करू शकतो, क्वेश्चन वाचा बरं. थीटा प्लस फाय इज इक्वल टू अल्फा. एक मिनटं, हे बघा आपलं तर त्यांनी दिलेलं ना थीटा प्लस फाय, आपण इथं पुट करू शकतो, बरोबर. इथं पुट करू शकतो. सो हे बनणार काय, साइन अल्फा. डायरेक्ट मी तर साइन अल्फा लिहू शकतो, कारण थीटा प्लस फाय क्वेश्चनमध्ये गिवन आहे ऑलरेडी, बरोबर. अपॉन साइन थीटा मायनस फाय इज इक्वल टू k+1 अपॉन k - 1, बरोबर. आणि काय काढायचं आहे, साइन थीटा मायनस फाय ऑलरेडी आपल्याला माहिती आहे, बघा इथं हे याचं व्हॅल्यू काढायचं आहे. तर फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन करा आणि तुम्हाला आन्सर भेटले ऑलमोस्ट. काम करा, याला समजा तुम्ही इकडे घेऊन गेले आणि k+1 इकडे घेऊन आले, तर काय बनणार आहे ते, साइन थीटा मायनस फाय इज इक्वल टू याला इकडे घेऊन गेले. ठीक आहे, काय करू शकतो, k - 1 काय येणार येतं, k - 1 अपॉन k+1, बिकॉज हा k+1 इथून इकडे जाणार, हा इकडे येणार, बरोबर. आणि साइन अल्फा तर तिथंच राहणार, टू साइन अल्फा, हा तर तिथंच असणार. ठीक आहे, सो एक ऑप्शन बघा बरं, येस ऑप्शन सी दिसतो तुम्हाला, ऑप्शन सी हा आपला आन्सर असणार आहे. ठीक आहे, ऑप्शन सी मॅच पण होतं बघा, ब्रॅकेटमध्ये घ्या. ठीक आहे, सो k - 1 k+1 इंटू साइन अल्फा, सो ऑप्शन सी इज अ राईट आन्सर. ठीक आहे, समजलं सगळ्यांना कसं करायचं, इझी क्वेश्चन होता हा, पण काही अवघड नव्हतं. समजलं, चलो देन वी कॅन गो टू क्वेश्चन नंबर 24. क्वेश्चन नंबर 24 काय, इफ साइन y प्लस z मायनस एक्स, बरोबर, कॉमा साइन z प्लस एक्स मायनस वाय अँड साइन प्लस वाय मायनस झेड आर इन AP. ओके, तर आपल्याला एक रिलेशन दिले AP. करूयात आपण यांना ना असं ट्रीट करूयात की हा पूर्ण टर्म जो आहे ना, हा पूर्ण टर्म हा A आहे, हा पूर्ण टर्म जो आहे हा B आहे, आणि हा पूर्ण टर्म जो आहे हा C आहे. आणि जर तुम्ही असं ट्रीट केलं तर APच्या अकॉर्डिंग म्हणजे अरिथमेटिक प्रोग्रेशन काय म्हणतो की या दोघांचा डिफरन्स आणि या दोघांचा डिफरन्स हा सेम असतो, बरोबर. सो आय कॅन से लाईक दिस B मायनस A इज इक्वल टू
सी मायनस बी. समजलं का? हा दोघांचा जो कॉमन डिफरन्स येतो ना तो, आणि या दोघांचा कॉमन डिफरन्स जो असणार तो सेम असणार. पी मध्ये ना अरिथमेटिक प्रोग्रेशन, बरोबर. हे रिलेशन समजलं तुम्हाला? तर आपण या फॉर्ममध्ये लिहून काढू, या फॉर्ममध्ये आपण या क्वेश्चनला लिहून काढू, बरोबर. बी म्हणजे काय आपल्याकडे? बी म्हणजे आधी बीला लिहून काढा, साइन झेड प्लस एक्स मायनस वाय, बरोबर, मायनस ए. ए म्हणजे कोण आहेत आपल्यासाठी? साइन वाय प्लस झेड मायनस एक्स, बरोबर, इज इक्वल टू सी म्हणजे कोण आहे आपल्यासाठी? साइन एक्स प्लस वाय मायनस झेड, बरोबर, मायनस बी कोण आहे आपल्यासाठी? साइन झेड प्लस एक्स मायनस वाय. ठीक आहे, हे आपण असं लिहून काढलं. आता तुम्ही म्हणताल हे कसं काय लिहिलं? अरे एपीमध्ये आहे ना रे, बरोबर, समजलं का? एपीमध्ये आहे. ठीक आहे, ओके. आता याच्या पुढं काय करायचं ते सगळ्यात मोठा क्वेश्चन. आता आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे, त्या साईडला लिहून देऊ का इथं लिहू? ठीक आहे, इथंच लिहितो. नो फॉर्म्युला साइन सी मायनस साइन डी. आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे, साइन सी मायनस साइन डी, बरोबर. आणि साइन सी मायनस साइन डी काय असतो? टू कॉस सी प्लस डी बाय 2 टू साइन सी मायनस डी बाय 2. हा फॉर्म्युला आहे ना आपल्याकडे, हे फॉर्म्युला आहे आपल्याकडे, बरोबर. तर हे झालं. याला सी म्हणून कन्सिडर करा, याला डी म्हणून कन्सिडर करा, याला सी म्हणून कन्सिडर करा, याला डी म्हणून कन्सिडर करा. समजलं? ठीक आहे. तर चलो सबस्टिट्यूट करूयात. सो आधी लेफ्ट हँड साईडसाठी आपण हा फॉर्म्युला लावू. तर काय बनणार? 2 कॉस सी प्लस डी. अरे बापरे, खतरनाक कॅल्क्युलेशन आहे. सी प्लस डी. काम करा, हे दोघांना आपल्याला ॲड करायचं आहे. तर कसं करू शकतो? मी साईडला आता ॲड हे करून दाखवतो, मग परत इरेज करतो. सो झेड प्लस एक्स मायनस वाय, हे झालं सी, बरोबर. हा झाला सी प्लस डी म्हणजे हा पूर्ण टर्म. सो डी म्हणजे काय येणार? प्लस वाय प्लस झेड मायनस एक्स अपॉन 2. ठीक आहे, आता काय करू शकतो आपण? काय करू शकतो? प्लस एक्स मायनस एक्स कॅन्सल, प्लस वाय मायनस वाय कॅन्सल. तर इथं फक्त झेड आणि झेड राहतो. तर काय बनणार? 2z. काय बनणार आहे? 2z अपॉन 2. सो 2 कॅन्सल, फक्त राहतो झेड. समजलं काय केलं? तर इथं आपण लिहिणार फक्त झेड. डायरेक्ट इथं लिहू झेड, ब्रॅकेटमध्ये लिहू. चला, समजलं झेड कसं आलं? तर सी प्लस डी बाय 2 म्हणजे काय असणार? झेड असणार. समजलं का? सी प्लस डी बाय 2 म्हणजे काय असणार? झेड असणार. सगळं लिहित बसायचं नाही, सगळं असं इथंच मेंटली कॅल्क्युलेशन झालं पाहिजे सगळं. आता तुम्हाला आता तुम्ही म्हणताल सर मग तुम्ही का लिहिताय? अरे तुम्हाला एक्सप्लेन करून देण्यासाठी मी लिहितोय, पण तुम्हाला हे सगळं असं मेंटली कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. तेवढं तुमचं प्रॅक्टिस असलं पाहिजे. ठीक आहे, चलो. इंटू साइन, परत सी मायनस डी बाय 2. क्या बात आहे, सी मायनस डी बाय 2. आता त्यांचं मायनस करायचं आहे. सो काय येणार? झेड प्लस एक्स मायनस वाय. आणि मायनस करतोय ना, असं साईन चेंज होणार. सो मायनस वाय मायनस झेड मायनस मायनस प्लस एक्स डिवाइड बाय 2. हे कोण कॅन्सल होतोय? झेड कॅन्सल होतोय, बाकी कॅन्सल होत नाही आहे. सो एक्स प्लस एक्स 2x अँड मायनस वाय मायनस मायनस प्लस. सो मायनस 2y अपॉन 2. समजा इथून तुम्ही 2ला कॉमन काढलं आणि इथं लिहिलं एक्स मायनस वाय अपॉन 2. हा 2 कॅन्सल होतो आणि काय राहणार? फक्त एक्स मायनस वाय. काय राहणार? एक्स. हे लिहायची गरज पडली पाहिजे का तुम्हाला एक्झाममध्ये? अजिबात नाही. प्रॅक्टिसच एवढं केलं पाहिजे की सगळं मेंटली कॅल्क्युलेट झालं पाहिजे. ठीक आहे, तर हे ना काय विचारू सर तुम्ही का लिहिताय? अरे तुम्हाला एक्सप्लेन करून देण्यासाठी मी लिहितोय. साईनच्या ब्रॅकेटमध्ये डायरेक्टली आपण काय लिहू शकतो? एक्स मायनस वाय. समजलं का? एक्स मायनस वाय कसं आलं? तर पूर्ण स्टोरी मी ते एक्सप्लेन केले खाली. याचा पूर्ण स्टोरी मी तर खाली एक्सप्लेन केले. ठीक आहे, ठीक आहे, चलो. सो लेफ्ट हँड साईड फक्त झाले. थांबा, व्हिडिओ बंद करून बोर होतोय म्हणून पळून जाऊ नका. इज इक्वल टू, आता पळाल तर नेहमी पळत राहणार तुम्ही, समजून घ्या. ठीक आहे, चलो. तर परत राईट हँड साईडसाठी पण सेम करायचं आहे. आपण लेफ्ट हँड साईड गेलं तसं सेम राईट हँड साईडसाठी पण करायचं आहे. 2 कॉस, सांगा, सी प्लस डी बाय 2. हे परत करतो मी. सी प्लस डी बाय 2 एक्स प्लस वाय मायनस झेड असे ना. सो प्लस झेड प्लस एक्स मायनस वाय डिवाइड बाय 2. सो काय सेम आहेत? प्लस वाय मायनस वाय केला, झेड मायनस झेड गेला, तर काय 2x/2 राहणार. सो 2x/2. सो ते एक्स राहणार. 2 कॅन्सल.
फक्त इथे येणार कोण एक्स. समजलं का काय केलं? ठीक आहे, चलो नेक्स्ट पुढे. टू साइन सी मायनस डी बाय टू. अरे यार सी मायनस डी परत चला करा एक्स. आता हे लोक म्हणतील सर सी मायनस डी परत एक्स मायनस. अरे एक्स मायनस वाय नसणार रे, कारण राईट हँड साईडला टर्म्स डिफरंट आहेत. एक्स प्लस वाय मायनस झेड. फक्त कंटाळू नका नाही का, हे करताना कंटाळू नका, समजून घ्या फक्त मी काय करतो. ठीक आहे. आणि मायनस डी म्हणजे काय, साईन चेंज होणार. मायनस झेड मायनस एक्स मायनस मायनस प्लस वाय डिवाइड बाय 2. कॅन्सल होतात का काही? प्लस एक्स मायनस एक्स कॅन्सल होते, फक्त तेवढंच कॅन्सल होते. बाकी वाय मायनस 2z अपॉन 2. बरोबर, 2ला कॉमन काढलं काय राहणार, वाय मायनस झेड बाय 2 कॅन्सल, फक्त राहतो वाय मायनस झेड. पण इथं काय लिहू शकतो, फक्त वाय मायनस झेड. हे नाही आहे बरं का, वाय मायनस झेड. चलो फायनली डन. डन म्हणजे हे फॉर्म्युला अप्लाय करून झालं रे, क्वेश्चन सॉल्व्ह करून नाही झालं असून. ठीक आहे, तर काय करू शकतो आता पुढे? काय पाहिजे आपल्याला? ऑप्शनमध्ये काय दिले, टॅन वाय वगैरे दिलेले. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. कॉस झेड इंटू साइन एक्स मायनस वाय इज इक्वल टू 2 कॉस एक्स इंटू साइन वाय मायनस झेड. ठीक आहे, तर आपण इथं काय करू शकतो ना, इथं आपल्याला नेक्स्ट स्टेपमध्ये करावं लागेल डिवाइड दिस बाय डिवाइड बाय साइन एक्स. आता आपल्याला या टाईपमध्ये ऑप्शन जर मॅच करायचं असेल तर हा ऑप्शन हे डिवाइड करणं गरजेचं आहे. साइन एक्स इंटू कॉस वाय इंटू साइन एक मिनिट कॉस एक्स नॉट साइन, आपल्याला कॉस एक्स इंटू कॉस वाय इंटू कॉस झेड यांनी डिवाइड करावं लागेल या पूर्ण टर्म्सला. आता हे यांनीच का डिवाइड करायचं हे तुम्हाला कळेल 1-2 मिनिटात ज्यावेळेस आपण ऑप्शन मॅच करू. ठीक आहे, तर चला डिवाइड करा बरं. सो काय लिहू शकतो, 2 कॉस झेड अपॉन कॉस झेड इंटू साइन एक्स मायनस वाय. याला तुम्ही डिवाइड करा बाय कॉस एक्स इंटू कॉस वाय इंटू कॉस झेड. ठीक आहे, इज इक्वल टू 2 कॉस एक्स इंटू साइन वाय मायनस झेड. याला तुम्ही डिवाइड करा बाय कॉस एक्स कॉस वाय कॉस झेड. कॅन्सल होते का बघा बरं, हा टू कॅन्सल करू शकतो. कॉस झेड कॅन्सल करू शकतो. हे 2 नाही आहे बरं का, झेड आहे झेड. कॉस एक्स कॅन्सल करू शकतो. आता काय राहते ते लिहून काढा. सो इथं राहणार 2 साइन एक्स मायनस वाय. अरे 2 तर गेला ना, 2 तर गेला. फक्त राहणार तर साइन एक्स मायनस वाय अपॉन कॉस एक्स कॉस वाय. काय राहणार तर कॉस एक्स इंटू कॉस वाय इज इक्वल टू साइन वाय मायनस झेड. आणि तर काय राहणार बघा बरं, कॉस वाय कॉस झेड, कॉस वाय इंटू कॉस झेड. ओके ओके. आता साइन अपॉन कॉस आपण टॅन करू शकतो बरोबर, साइन अपॉन कॉस टॅन करू शकतो. तोच पाहिजे आपल्याला बरोबर, तसंच रिलेशन पाहिजे. काम करा, या डिनॉमिनेटरमध्ये जो आहे त्याला त्या टर्म्सला स्प्लिट करा बरं. डिनॉमिनेटरमध्ये जो आहे त्या टर्म्सला स्प्लिट करा. कसं लिहू शकतो आपण, साइन एक्स मायनस वाय अपॉन स्प्लिट करतोय मी. ठीक आहे, कॉस एक्स कॉस वाय. काय करतोय, कॉस एक्स कॉस वाय. समजलं? आणि एक मिनिट आपण असं पण करू शकतो. आणि न्यूमरेटरला पण आपण अरे मला सांगा कसं लिहू शकतो आपण, साइन एक्स मायनस वाय. कोणतं फॉर्म्युलामध्ये बसतंय का बघा बरं, साइन एक्स मायनस वाय. सो साइन ए मायनस बीच्या फॉर्ममध्ये बसतोय ना. ठीक आहे, हे बघा साइन ए मायनस बी. व्हॉट इज साइन ए मायनस बी? साइन ए मायनस बी काय असतो, साइन ए इंटू कॉस बी. तर साइन ए इंटू कॉस बी काय मायनस, पण लिहू मायनस कॉस ए इंटू साइन बी. बरोबर, आपण असं लिहू शकतो. आणि डिनॉमिनेटरमध्ये काय येणार, डिनॉमिनेटरमध्ये कॉस एक्स कॉस वाय येणार. ठीक आहे, डिनॉमिनेटरमध्ये काय येणार, कॉस एक्स कॉस वाय. सो इन डिनॉमिनेटर विल गेट कॉस एक्स इंटू कॉस वाय.
तसंच राईट हँड साईडला पण करा. राईट हँड साईडला काय येणार, साइन एक्स साइन ए मायनस बी. व्हॉट इज साइन ए मायनस बी, साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. पण इथं काय येणार, साइन वाय इंटू कॉस झेड मायनस कॉस वाय टू साइन झेड पॉन परत काय करणार, कॉस एक्स कॉस वाय. हे क्लिअर. ओके, तर तुम्हीच मला सांगा. ओके, आता जर आपण या टर्म्सला स्प्लिट केलं, आता ॲक्च्युली माझ्याकडे एवढं जागा नाही आहे टर्म्सला स्प्लिट करून लिहायला, पण एक काम करू शकतो आपण. मी थोडं स्पेस क्लिअर करू काय तुला, तर सगळ्यांनी वाटलं तर स्क्रीनशॉट काढून घ्या, नोट करून घ्या. मी तर थोडं स्पेस क्लिअर करतो, कारण आपल्याला स्पेस लागेल. ठीक आहे, आता आपण कसं लिहू शकतो, साइन एक्स इंटू कॉस वाय. टर्म्सला स्प्लिट करतोय बरं का आपण, काहीच नाही करते, फक्त टर्म्सला स्प्लिट करतोय अपॉन कॉस एक्स कॉस वाय. ठीक आहे, मायनस कॉस एक्स साइन वाय अपॉन कॉस एक्स कॉस वाय इज इक्वल टू साइन वाय कॉस झेड अपॉन कॉस एक्स कॉस वाय आणि मायनस कॉस वाय बरोबर जातो ना आपण, कॉस वाय इंटू साइन झेड अपॉन कॉस वाय कॉस एक्स इंटू कॉस वाय. काय कॅन्सल होते बघा बरं, सगळीकडे काही ना काही कॅन्सल होणार नक्कीच. सो इथं कॉस वाय कॅन्सल होतोय, इथं कॉस एक्स कॅन्सल होणार. तर ॲक्च्युली कॉस झेड असला पाहिजे बरोबर, कॉस झेड आहे हे, कॉस झेड कॅन्सल होणार. आणि आपल्याकडे इथं काय, इथं पण कॉस झेड असलं पाहिजे ॲक्च्युली. ठीक आहे, हे मला वाटतं कॉस झेड असलं पाहिजे. हां, हे बघा कॉस झेड येतं, तर आपण कॉस झेड आहे, हा कॉस आपल्याकडे कॉस वाय, हा कॉस वाय होता. एक मिनटं तर आपल्याकडे गडबड झाले. सो इथं ॲक्च्युली कॉस वाय येणार. ठीक आहे, इथं कॉस वाय येणार, इथं पण कॉस वाय येणार. हे थोडं हे बघा, इथं कॉस वाय होतं ना. ठीक आहे कॉस वाय हे कॉस वाय येणार इथं. ठीक आहे, हां काय कॅन्सल होतं बघा बरं, कॉस वाय कॅन्सल होतं. आता जे टर्म्स राहतात त्याला फक्त लिहून काढा. साइन एक्स अपॉन कॉस एक्स हे तो टॅन एक्स मायनस टॅन वाय बरोबर इज इक्वल टू इथे येणार आपल्याकडे परत टॅन वाय बरोबर, आणि इथं परत येणार आपल्याकडे टॅन झेड. ओके, आता हे दोन टर्म एकदम सेम आहेत. तर हे दोन टर्म काय आहेत, एकदम सेम आहेत. आपण यांना हा मायनस टॅन वाय इकडे गेला तर हा बनतो प्लस टॅन वाय. सो हे बनणार टू टॅन वाय. काय बनणार आहे ते, टू टॅन वाय इज इक्वल टू टॅन एक्स मायनस टॅन एक्स. एक मिनिट आता आपण त्याला जर तिकडे घेऊन गेलो तर हा बनतो प्लस टॅन झेड. ठीक आहे, नीट बघून घ्या लास्टमध्ये काय केले. ठीक आहे, आणि हा आपला आन्सर असला पाहिजे. अँड दिस इज नथिंग बट ऑप्शन नंबर टॅन एक्स प्लस टॅन झेड, हा आपला ऑप्शन नंबर डी, ऑप्शन नंबर सी. हे ऑप्शन सी आपला बरोबर आहे. ठीक आहे, आणि अजून एक क्वेश्चन राहिले आपल्याकडे, लास्ट क्वेश्चन. नीट बघून घ्या फक्त काय केले. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 25 कडे येऊ. काय म्हणते क्वेश्चन नंबर 25, द व्हॅल्यू ऑफ. आता हे सिम्पली काय करा तुम्ही, याला एक्सपांड करा. हे ए मायनस बी द होल स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये ना, त्याला एक्सपांड करा बरं. सो हे काय येणार, स्क्वेअर अल्फा प्लस टू कॉस अल्फा कॉस बीटा प्लस स्क्वेअर बीटा बरोबर प्लस साइन स्क्वेअर अल्फा प्लस टू साइन अल्फा साइन बीटा प्लस साइन स्क्वेअर बीटा. ठीक आहे, हे समजलं. फक्त याला अरे हे ए प्लस बी द होल स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये त्याला फक्त आपण एक्सपांड केले. ठीक आहे, तर बघा बरं, कॉस स्क्वेअर अल्फा प्लस साइन स्क्वेअर अल्फा हा आयडेंटिटी आहे ना, पहिला आयडेंटिटी.
साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. तसंच साइन स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर बीटा हा पण 1 झाला. ज्याला ज्याला मी अंडरलाईन केले ते 1 होतात. ठीक आहे, 1 प्लस 1 ते राहणार काय आपल्याकडे. आता कोणता टर्म राहतोय आपल्याकडे, हा एक टर्म राहतोय आणि हा एक टर्म राहतोय. तर या दोन्ही टर्म्समधनं आपण 2 ला कॉमन काढू शकतो. तर या दोन्ही टर्म्समधनं आपण 2 ला कॉमन काढू शकतो. समजा मी 2 ला कॉमन काढलं तर माझ्याकडे काय भेटणार, कॉस अल्फा कॉस बीटा. 2 ला कॉमन काढलं तर काय भेटणार, कॉस अल्फा कॉस बीटा प्लस साइन अल्फा साइन बीटा. हे मला कसं भेटलं, कारण मी 2 ला कॉमन काढलं, या दोघांमधनं 2 ला कॉमन काढलं. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. अच्छा, हे बघा, हे ऑलरेडी एका फॉर्म्युल्याच्या फॉर्ममध्ये कॉस कॉस साइन साइन. कॉस कॉस साइन साइनला काय लिहू शकतो आपण, हे 2 प्लस 2 कॉस कॉस साइन साइन. हे काय झालं, 2 कॉस मायनस बी येतो बरोबर. कॉस कॉस साइन साइन मध्ये तर प्लस असेल तर काय लिहितो, मायनस लिहितो. तो अल्फा मायनस बीटा तो हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, कॉस ए मायनस बीचा फॉर्म्युला आहे, कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. ठीक आहे, तर इथून 2 ला कॉमन काढू शकतो. सो समजा 2 ला कॉमन काढलं तर माझ्याकडे काय राहणार, 1 प्लस कॉस अल्फा मायनस बीटा. तुम्हाला माहिती आहे डबल अँगल फॉर्म्युलामध्ये आपण शिकलोय 1 प्लस हा फॉर्म्युला आहे 1 प्लस कॉस थीटा. एक मिनट 1 प्लस कॉस 2 थीटा इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थीटा. हा डबल अँगल फॉर्म्युलामध्ये आपण शिकलो ऑलरेडी. दिस ऑलरेडी वी हॅव लर्न इन द डबल अँगल फॉर्म्युला, राईट. दिस ऑलरेडी वी हॅव लर्न इन द डबल अँगल फॉर्म्युला. तर आपण इथं डायरेक्टली लिहू शकतो. इथं आपण डायरेक्टली लिहू शकतो 2 ब्रॅकेटमध्ये 2 कॉस स्क्वेअर. तर इथं 2 थीटा असेल तर इथं थीटा असतो बरोबर. डबल अँगलचा कन्सेप्ट माहिती आहे ना, 2 थीटा तर थीटा. पण इथं आता आपल्याकडे फक्त थीटा आहे. थीटा म्हणजे कोण, अल्फा मायनस बीटा. तर आपण इथं काय लिहिणार, अल्फा मायनस बीटा बाय 2. इथं 2 असेल तर इथं 1 लिहितो. इथं फक्त 1 असेल, इथं फक्त 1 असेल तर इथं आपण 1/2 लिहितो. म्हणजे असं अल्फा मायनस बीटा असेल तर आपण अल्फा मायनस बीटा बाय 2 लिहितो. ठीक आहे, चलो आता हे तुम्ही जर मल्टिप्लाय केलं 2 2 हे तो 4 कॉस स्क्वेअर अल्फा मायनस बीटा बाय, हा आपला आन्सर असेल 4 कॉस स्क्वेअर अल्फा मायनस बीटा बाय 2. ऑप्शन सी इज द राईट आन्सर आय थिंक, राईट. हे समजलं सगळ्यांना, ठीक आहे.